नीट परीक्षा पेपरफुटी गैरव्यवहाराबाबतची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीबाबत रविवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चावर केंद्र शासनाने पोलीस आणि निमलष्करी जवानांचा वापर करून विद्यार्थी, पालक आणि महिलांना मारहाण केली। याच्या निषेधार्थ कागल तालुका इंडिया आघाडी विद्यार्थी संघटना युवक कार्यकर्ते यांच्या वतीनं रॅली काढून निषेधाच्या घोषणा दिल्या। या घटनेची न्यायालयीन चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना देण्यात आलं। नीट परीक्षा पेपरफुटी गैरव्यवहाराबाबतची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीबाबत रविवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला। याबाबत विद्यार्थी नेते अभिजित दीपके आणि कार्यकर्ते यांनी भारलेल्या आंदोलनाला तसंच थोर पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या गेले 22 दिवस सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला। दरम्यान येत्या 2 ते 3 दिवसात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर कागल तालुका इंडिया आघाडीच्या वतीनं शुक्रवार दिनांक 24 जुलै सकाळी 11 वाजता कागल तहसील कार्यालयासमोर आयोजित केलेल्या 3 दिवसांच्या साखळी उपोषणाला तालुक्यातील समस्त विद्यार्थिनी, पालक, स्पर्धा परीक्षार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीनं काँग्रेस तालुका अध्यक्ष दयानंद नानासाहेब पाटील नंद्याळकर, स्वाभिमानी संघटना अध्यक्ष नामदेव भराडे, शिवसेना तालुका संघटक मारुती पुरीबुवा, बांधकाम कामगार तालुका संघटक कॉम्रेड दिनकर जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका संघटक प्रकाश तिराळे, कॉम्रेड बबन बारदेसकर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णात सोनाळे यांनी केले। दरम्यान इंडिया आघाडीच्या वतीनं सिद्धनेरली नदी किनारा इथं कॉम्रेड शिवाजी मगदूम, काँग्रेस तालुका सरचिटणीस राहुल घराळ यांच्या नेतृत्वाखाली रवी घराळ, सनी पाटील, रोहन मगदूम, धनाजी फडतारे, दीपक माने, पोपट लाड, प्रसाद गोनुगडे, राहुल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांमार्फत निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष अमर चौगले, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सुशांत पाटील, शहराध्यक्ष दीपक शेणवी, पर्यावरण तालुका अध्यक्ष राजेंद्र शिंदे, महादेव कामते, सचिन हंचनाळे, शिवाजी जाधव, प्रकाश पाटील, रोहन तारके, विक्रम पाटील, गौतम कांबळे, प्रवीण कदम कुर्णे, अभिजित मिटके, ऋषिकेश पाटील, अजित कांबळे, सचिन कुंभार, सूरज सातवेकर उपस्थित होते।